तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे एकच, आज वावरात आलो आणि थोडंसं ते डुकराची रानटी जनावराची खूप अशी नुकसान वाटली, त्याच्यामुळं आज व्हिडिओ बनवा म्हटलं. आजचं लोकेशन पण बहुत बढिया आहे. असं ढगाळी वातावरण पाहून घ्या, असं बहुत बढिया असं ढगाळी वातावरण आहे, बहुत बढिया असा मौसम आहे. एवढं मस्त वाटत आहे का दिवसभर वावरातून जावं नाही. आता हे आहे निसर्गाची खरी कला. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकच, ते रात्री पाऊस झाला आणि ते जंगली जनावरांचा त्रास खूप होता. तर म्हटलं आज थोडंसं वावराकडे जाऊन पाहू. आलो आज वावराकडे, तर ते रानटी डुकरानं खूपच अशी नुकसान केलेली आहे. नुकसान म्हणजे ते चालले, ते गेले, ते त्या पायामध्ये ते एकदम पराठी बारीक आहे ना, हे एवढी पराठी असल्यामुळे एकदम पराठी अशी लहान लहान पराठी आहे ना, त्याच्यामुळे ते असे चालले. ते खूप अशी नुकसान केलं. नुकसानंतर दाखवतो मी तुम्हाला. या पद्धतीत असा तार बांधलेला आहे मी, खुट्या काढून, आणि खुट्या यायले असे दोऱ्या, काय म्हणते ते, कपडे बांधलेले आहे म्हणजे तोरण. तर असं या पद्धतीत केलं म्हणजे काहीतरी असं भुजाळण म्हणून भुजाळले पाहिजे बा. ते असं या पद्धतीत बा, असे हल्ले कपडे कमीत कमी भेईन तरी. आपण तर काही रात्री बेरात्री येऊ शकत नाही, त्याच्यामुळं. कारण हे पराठी खूपच लहान आहे ना, हे पराठी पहा खूपच लहान आहे. ते डुकराच्या पायाने गेलेली आहे तिकडून गेलेली आहे समोरून. तसं हे इकडून असं नदी लागत आहे माझं शेत. तर हे नदी एकदम काठालाच लागलेली आहे. तर हे विषय कसा झाला, इथून ते जनावर आलं आणि हे असं केलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो. म्हणजे असं कळपच गेला असं, हा इकडं असा कळपच गेला, फार असं उपडतच नेलं ते, असं बिलकुल असा कळपच गेलेला आहे. तर हे थोडंसं कसं आहे, आता शासनाचा असा विषय आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटवाले थोडीशी उलीशी तकलीफ नाही देत का, थोडंसं बा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल असं काहीतरी. म्हणून तो आता असा एक व्हिडिओ बनवला. तर तुम्ही जर शेतकरी असाल तर कमेंटमध्ये सांगा, तुमच्याकडे असेच नुकसान आहे का, खोटं आहे का खरं आहे, असं म्हणतो. तर धन्यवाद. आजचं लोकेशन खूप बढिया आहे, पाहून घ्या. किती बढिया लोकेशन आहे. सांगायला जावं तर नुपरच आहे आज या निसर्गाचं आजचं लोकेशन. तर ठीक आहे मग, धन्यवाद. आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे पाऊस कसा आहे, तुमच्या इकडं अशी जनावरांची नुकसान आहे की नाही आहे.